नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवते कोकणातील स्पेशल असा पदार्थ घावणे। तर त्याच्यासाठी मी पीठ भिजत घालून ठेवलेलं आहे। 15 मिनिटासाठी पीठ व्यवस्थित मिक्स करून ढवळून भिजत घालून ठेवलं आहे। त्याला 15 मिनिटं सोडून दिला आणि मग बाकीची मी दुसरी कामं केली। तोपर्यंत पीठ असं व्यवस्थित होतंय मिक्स, बघू शकता असं व्यवस्थित झालंय। मीठ 15-20 मिनिटानंतर मी ते घावणे करायला घेतले। तर पहिले ते एक घावना विस्कटला माझा, त्याच्यानंतर मी पुन्हा दुसरा घावना बनवायला घेतला, कारण पहिला भिड वापरत नसल्यामुळे पहिलाच घावना हा विस्कटतो शक्यतो, पहिला घावना काय बरोबर येत नाही। तर तो विस्कटलेला घावना मी बाजूला काढून ठेवला आहे चुलीच्या वरती, आणि दुसरा घावना पासून माझे बाकीचे घावणे एकदम परफेक्ट आलेले आहेत। थोडं मीठ टाकलेलं आहे, ते तुम्हाला सांगायला विसरले। मीठ थोडंसं टाकायचं फक्त, बाकी काहीच नाही टाकायचं। आणि भिड्याला थोडं तेल लावून घावण्याचं पीठ आणि वरती झाकण ठेवून असे मऊसूत व्यवस्थित घावणे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मेन चुलीवरती बनवल्यामुळे त्याला टेस्ट तर एकदम भारी होत असते। तर माझा नवरा त्या दिवशी सकाळी सकाळी आम्हाला घेऊन जायला आला होता, म्हणून हे नवऱ्यासाठी केलेले खटाटोप आहेत घावणे। माझी आई बोलली की बनव, म्हणून मी घावणे बनवले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।